हरिओम. ब्रह्मसूत्र प्रवचन क्रमांक 39. सूत्र क्रमांक 349. परमतः सेतून मान संबंध भेद व्यपदेशभ्यः पूल मर्यादा संयोग असमानता यावरून आत्मपरब्रह्माहून काही निराळे आहे असा निर्देश होतो. हे जे सूत्र आहे ते ब्रह्मसूत्राचे जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध कोणीतरी बोललेलं आहे किंवा कोणीतरी त्याच्या विरुद्ध तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि हे तत्वज्ञान काय सांगितलं ते सांगण्यासाठी हे सूत्र आहे. आणि यानंतर पुढे 6 सूत्रामध्ये हे जो ब्रह्म सूत्रांच्या विरुद्ध जे काही सांगितलेलं आहे त्याचं खंडन व्यासमुनी करणार आहेत. तेव्हा या सूत्रामध्ये ब्रह्मसूत्राच्या विरुद्ध काय सांगितलंय ते आपण आधी जाणून घेऊ आणि मग पुढील 6 सूत्रांमधून व्यासमुनीने याचं खंडन कसं केलंय ते आपण जाणून घेणार आहोत. तर हे सूत्र सांगतं की पूल मर्यादा संयोग असमानता यावरून आत्मपरब्रह्माहून काही निराळे आहे असा निर्देश होतो. आता ब्रह्मसूत्राच्या विरुद्ध जे कोणी बोलत होते त्यांनी इथे आपल्याला नेमक्या 4 गोष्टी सांगितल्या. पूल मर्यादा संयोग आणि भेद. आणि या 4 वरून असं दिसून येतं की या ब्रह्मांडामध्ये आत्मपरब्रह्म हे एकमेव नाही, त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, काहीतरी निराळे इथे आहे. आत्मपरब्रह्माचे या ब्रह्मांडामध्ये एक हाती सत्ता नाहीये, तर एकमेवा द्वितीय नाही असं ब्रह्मसूत्रकाराचे जे कोणी विरोधक आहेत तसंच इथे यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आणि व्यासमध्ये अर्थातच अशा प्रकारे त्यांच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध कोणी काही सांगितलं तर त्याचं खंडन ते करणार आहेत. तेव्हा हे 4 शब्द आपण समजावून घेऊ आणि या 4 शब्दांच्या माध्यमामधून ब्रह्मसूत्राच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध ते कसं काय सांगितलेलं आहे ते आपण आधी जाणून घेऊ आणि मग व्यासमुनीने त्याचं जे खंडन केलं ते आपण पाहू. त्यानंतर तर पहिला शब्द आहे पूल. पूल याचा अर्थ काय आहे? पूल म्हणजे 2 प्रदेशांना जोडणं. एका प्रदेशाहून दुसऱ्या प्रदेशी जाण्यासाठी आणि त्या प्रदेशामधून परत इकडे येण्यासाठी मध्ये जो काही जोड बांधला जातो त्याला पूल असं म्हणतात. रस्ता का नाही म्हणत, तर मध्ये नदी असते किंवा प्रचंड दरी असते, काही असू शकतो. नदी असली दोन्ही किनाऱ्यांवर 2 प्रदेश असतात, नदीवर पूल बांधला जातो आणि मग इकडचे लोक तिकडे तिकडचे लोक इकडे येऊ शकतात. किंवा प्रचंड दरी असेल तर ती दरीच्या वरती पूल बांधला जाऊ शकतो, म्हणजे दोन्ही प्रदेशामधून इकडे तिकडे लोकांना जाता येता येतं. तर थोडक्यात पूल म्हणजे काय, तर नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर किंवा दरीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे किंवा अशाच प्रकारे तिथे भौगोलिक परिस्थिती असेल अशा ठिकाणी 2 प्रदेशांमध्ये जोड केला जातो, बांधला जातो जोड, त्याला पूल असं म्हणायचं. ही साधी व्याख्या आहे. आता अध्यात्माच्या दृष्टीने पण ब्रह्मसूत्र हे फक्त आत्मपरब्रह्म तत्वज्ञान सांगण्यासाठी आहे. तेव्हा अध्यात्माच्या दृष्टीने काय आहे, तर जीवात्मा हा औषात्म्यामध्ये विलीन होत असतो. औषात्म्यामधून जीवात्मा निर्माण केला जातो, जीव देह धारण करतो आणि त्या देहामध्ये औषात्मा इतकं सृष्टी सौंदर्य न्याहाळण्यासाठी, साक्षी राहून पाहण्यासाठी वास्तव्य करतो, त्याच्याबरोबर जीव राहतो. आणि हे वास्तव्य
करून झाल्यानंतर किंवा वास्तव्य करत असताना त्या देहाने आत्माचरण करावं. त्या अवसादण्याच्या ज्या प्रेरणा आहेत की इथे जीवन कसं जगावं, त्या देहाने काय काय हालचाली कराव्या, यासाठी अंशात्मा काहीतरी प्रेरणा प्रसवित असतो. त्या प्रेरणा ज्या प्रसवल्या जातात त्याप्रमाणे देहाने आचरण करायला पाहिजे. आणि यासाठी जीवात्मा जो आहे तो सतत अंशात्म्याच्या जवळ असतो आणि तो त्या प्रेरणा देहाला देत असतो की याप्रमाणे वागा. आणि हे साध्य होण्यासाठी जीवाशिवाची नेहमी योग जुळून यावा लागतो. आणि तसं जर नसेल तर योग जर वियोग झाला याचा अर्थ मन कुठेतरी प्रबळ झालाय आणि मन बुद्धिभेद करून बुद्धीचा किंवा स्मृतीचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून देहाला भौतिक उपभोगामध्ये रममाण करताय. देह ज्या वेळेला भौतिक उपभोगामध्ये रममाण झालेला असतो त्यावेळेला असं समजून चाला की जीवात्मा आणि अंशात्मा यांच्यामध्ये कुठेतरी भेद निर्माण झालाय. त्यांचा जो योग आलेला आहे तो योगाचा वियोग झालाय आणि म्हणून असं सगळं वागलं जातं. आणि बहुतांशी प्रजा ही अशीच आहे. अनात्माचरण करणारी, अयोगिक आचरण करणारी. त्यामुळे औषधाच्या ज्या प्रेरणा आहेत त्याप्रमाणे देह जीवन जगत नाही, तो भौतिक उपभोगाच्या मागे धावतो. आणि मग म्हणून पूल कुठे बांधून ठेवलेला आहे आध्यात्मिक, तर जीवात्मा आणि अंशात्मा यांच्यामध्ये दोघांचा योग जुळून यावा यासाठी एक विशिष्ट प्रकारची आध्यात्मिक व्यवस्था केलेली आहे. जीवात्मा आणि अंशात्मा यांचा योग जुळून राहावा यासाठी जीवात्मा आणि अंशात्मा यांच्यामध्ये एक आध्यात्मिक काहीतरी विशिष्ट प्रकारची व्यवस्था केलेली आहे. कुणी व्यवस्था केले? आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाने. त्या व्यवस्थेला पूल असं म्हणायचं. एरवी जीवात्मा आणि अंशात्मा यांचं मिलन घडून येणार नाही, योग जुळून येणार नाही. आणि त्यामुळे अंशात्म्याकडनं ज्या प्रेरणा दिल्या जातात आध्यात्मिक आचरणाच्या, त्या जीवात्म्याला मिळणार नाहीत आणि जीवात्मा पुढे देहाकडून अशा प्रकारे आचरण करायला त्याला आज्ञा देऊ शकत नाही. तर मध्ये हा जो पूल आहे तो आध्यात्मिक पूल आहे. जीवात्मा आणि अंशात्मा यांच्यामध्ये योग जुळून यावा यासाठी तो पूल आहे. हा त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे. दुसरा पूल कुठला आहे आध्यात्मिक? तर अंशात्मा आणि आत्मपरब्रह्म. कारण शेवटी जीवात्मा अंशात्म्यामध्ये समर्पण झाल्यानंतर अंशात्मा अर्थातच आपल्या मातुली म्हणजे योगधामी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामध्ये समर्पण करण्यासाठी, मुक्त होण्यासाठी तिथून प्रयाण करतो. हा प्रयाण कुठे कशावरून करतो? तर त्या पुलावरून करतो. इथे सुद्धा आध्यात्मिक तत्वज्ञानाने किंवा अध्यात्माने एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था करून ठेवली की अंशात्म्याने परमात्म्याकडे कसं जावं, अंशात्म्याने मुक्त होऊन आत्मपरब्रह्मामध्ये कसा मार्ग आक्रमित करावा. तो मार्ग म्हणजे आध्यात्मिक 2 नंबरचा पूल. पहिला पूल जीवात्मा आणि अंशात्मा यांच्यामध्ये आणि दुसरा पूल हा अंशात्मा आणि आत्मपरब्रह्म यांच्यामध्ये आहे. अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे. आता ही जी व्यवस्था केलेली आहे याच्यावरून काही लोकांनी असं म्हणणं मांडलं की याचा अर्थ इथे 2 कुठल्या तरी शक्ती आहेत. याचं पूल बांधायचं कारण नाही. कशाला बांधलाय? संबंध काय आहे? इकडे तिकडे जायला पूल बांधलेला याचा अर्थच आहे की फक्त इथे आत्मपरब्रह्माची सत्ता नाहीये, आणखी कोणाची तरी सत्ता आहे. आणि म्हणून भिन्नत्व आहे दोघांमध्ये, म्हणून पूल बांधलाय जोड करण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. आता इथे दुसरा शब्द वापरलाय की मर्यादा. आता बघा, पहिला आपण पूल या शब्दाचं आता मी निरूपण केलं. आता पुढे वापरलाय मर्यादा. म्हणजे इच्छा झाली की कुणी उठावं आणि औषधामध्ये विलीन व्हावं, आत्मपरब्रह्मामध्ये विलीन व्हावं, मुक्त व्हावं. असं होऊ नये, असं होऊ शकत नाही. यासाठी काही मर्यादा घालून दिल्या आहेत औषधाने.
किंवा आत्मपरब्रह्माने काहीतरी मर्यादा घालून दिल्या की तुम्हाला अशा अशा प्रकारेच आचरण करावं लागेल, तरच तुम्ही समर्पित होऊ शकता, तरच तुम्ही मुक्त होऊ शकता. इथे काहीतरी पद्धत घालून दिलेले समर्पित व्हायचे. दार्शनिक होण्यासाठी काही कायदे केलेले आहेत, काही नियम केलेले आहेत. आणि हे जे नियम आहेत ते पाळूनच साधकांना आत्मदर्शन होतं, साक्षात्कार होतं. आता यांचं असं म्हणणं आहे की जर सगळं आत्मपरब्रह्मामधूनच निर्माण झालेलं आहे, तर अशा प्रकारे मर्यादा कशासाठी? मुलाला आईला जर भेटायचं असेल, तर तिथं नियम काय करायचा आहे? आईला मुलाला भेटायचं आहे, तिथे कायदे कानून कसले आहेत? तिथे एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था कशाला करायला पाहिजे? मुलाला वाटेल तेव्हा त्याने आईला भेटावं, आईने मुलाला वाटेल तेव्हा भेटावं. यात काय मोठंच आहे? दोन्ही एकच आहेत ना. ज्या अर्थी मर्यादा घातल्या त्या अर्थी वेगळी कुठली तरी सत्ता असली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरं आहे संयोग. आता हा जो संयोग आहे, याचा अर्थ असा आहे की या मर्यादा दिलेल्या ज्या आहेत, त्या मर्यादा त्याचं पालन व्हावं, त्याचं उल्लंघन होऊ नये, म्हणून अनेक प्रकारचे योग साध्य करावे लागतात साधकांना. आणि तुम्हाला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये अनेक योग सांगितलेले आहेत. जवळजवळ 30-32 योग सांगितले आहेत. मला वाटतं त्याची यादी मी दिलेली आहे संक्षिप्त प्रवचनांमधून. भली मोठी यादी आहे. 30 का 32 योग का 33 योग काहीतरी सांगितलंय. हे सगळे जसजसे आपण आत्मसात करू, हे योग जसजसे आपण प्राप्त करू, तसतसं आपण आत्मपरब्रह्माच्या जवळ 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 जातो. तसंच पातंजलींचं जे योगोबोध आहे, आता मी माझे प्रवचन 2011 मधले पातंजल योगोबोधावरचे YouTubeवर टाकायला सुरुवात केली. 2 प्रवचनं तिथे पोस्ट केलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा पातंजलीने अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या, की औषात्मा आणि जीवात्मा, औषात्मा आणि आत्मपरब्रह्म आपण काय आचरण करावं, की कुठल्या कुठल्या प्रकारची साधनं म्हणजे गीतेच्या भाषेने योग साध्य करावेत, म्हणजे आपण दार्शनिक होऊ, म्हणजे आपण साक्षात्कारित होऊ, आपल्याला स्वस्वरूप अवस्था प्राप्त होईल. त्यासाठी अनेक योग सांगितले. पातंजलीने सुद्धा भरपूर साधना दिल्या वेगवेगळ्या. गीतेमध्ये सुद्धा अनेक योग सांगितलेले आहेत आणि ते यासाठी सांगितलं की कुणी उठावं आणि समर्पित होऊ नये. त्यांनी सगळं पाळायला पाहिजे, म्हणजे ते परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र होतील. म्हणजे भलता सलता कोणी अयोगिक अनात्मचरण करणारा दुष्ट सैतान आत्मपरब्रह्मामध्ये समर्पित होऊ नये. आणि यासाठी या मर्यादा ज्या घातलेल्या आहेत, त्या मर्यादा पालन करण्यासाठी योग सांगितलेले आहेत. संयोग, अनेक योग सांगितले. त्याचं पालन करायचं आहे, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे, ते योग साध्य करायचं आहे, म्हणजे आपण मर्यादित होतो. म्हणजे आपल्यामध्ये पात्रता येते आत्मपरब्रह्मामध्ये समर्पण होण्यासाठी. मग त्याच्या पुढे त्या पुलावर जाऊन आपण आत्मपरब्रह्मामध्ये मुक्त होऊ शकतो. हे लोक काय म्हणतात, इतके साधना, उपासना आणि योग कशासाठी? अरे आईला मुलाकडे जायचं, किती अडथळे वाटेत. हे काय आहे हे नक्की? मुलगा आईला भेटू शकत नाही, वाटेत किती अडथळे त्याला पार करायचे आहेत, किती योग सांगितले आहेत, एक 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 पालन करत जायचं आहे, किती बंधनं घातलेली आहेत. का? कारण इथे 2 शक्ती असल्या पाहिजेत. निश्चित 2 शक्ती आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. चौथा आणि शेवटचा शब्द इथे वापरलाय म्हणजे भेद. आत्मपरब्रह्म आणि त्याने निर्माण केलेलं इथे जे काही वस्तू जगत आहे, सूक्ष्म किंवा जड, या दोहोंमध्ये भेद आहे. सकृत दर्शनी आपल्याला तो भेद दिसतो. बघा, आत्मपरब्रह्म आणि निर्माण त्याचं. इथे जड वस्तू जगत निर्माण झालाय सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मपरब्रह्मामधून. या दोहोंमध्ये भेद आहे. एकासारखं एक नाहीये. भेद आहे दोहोंमध्ये. आता हे भेद काय आपल्याला माहिती आहे. जड आणि सूक्ष्म, व्यक्त अव्यक्त, दृश्य अदृश्य, आकार निराकार,
वगैरे वगैरे बरेच की भेद आहेत. आणि जे भेद आहेत, कारण त्या ब्रह्मामधून त्याच्या विरुद्ध निर्मिती झालेली आहे. सूक्ष्मातून जड निर्माण झालं, अव्यक्तामधून व्यक्त निर्माण झालाय, निराकारातून आकार निर्माण झालाय, अदृश्यातून दृश्य निर्माण झालाय. पण हे त्या लोकांना मान्य नाहीये. ते म्हणतात, की असं कसं होईल? आई आणि मुलाचं रक्तगट एकच असायला पाहिजे. आता तर वडिलांचा सुद्धा DNA जमवून आणतात. भेद कशाला पाहिजे? दोघांमध्ये भेद आहे, या अर्थ दुसरी कुठली तरी तिथे प्रचंड शक्ती असली पाहिजे आत्मब्रह्मापेक्षा. आता हे जे काही म्हणणं आहे विरुद्ध पक्षाचं, ब्रह्मसूत्राच्या विरुद्ध हे जे काही सांगणं आहे, त्या सांगण्याला अनुसरून आपल्या इथे इथे काही महात्म्याने, काही धर्मसंस्थापकांनी असं सांगितलेलं आहे, की इथे देवाचं आणि सैतानाचं अशी 2 राज्य आहेत. एक देवाचं राज्य आहे, एक सैतानाचं राज्य आहे. थोर मोठे महात्मे लोक आहेत, म्हणजे माझ्यासारख्याने त्याची नावं सुद्धा घेऊ नये मुखाने. मी फार लहान मनुष्य आहे. फार मोठे महात्मे, त्यांनी धर्मसंस्थापना केलेली आहे. तर त्यांनीच असं सांगितलंय, की इथे काहीतरी वेगळं तत्व जे आहे, त्या अर्थी इथे वेगळं म्हणजे एक देव आहे आणि एक सैतान आहे. चांगलं आणि वाईट. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे. इथे सैतानाचं सुद्धा राज्य आहे. देवाचं सुद्धा राज्य आहे. अशा 2 शक्ती ते स्वतंत्र मानतात आणि दोन्हीची उपासना करतात. आता भारतामध्ये तुम्ही सुद्धा पाहता, की भूताखेतांची जखणी किंवा आम्ही गिरे असं काही त्या वेगवेगळे प्रकार आहेत त्या भूतांचे. त्या सगळ्यांची पूजा करणारे लोक आहेत. त्यांना भगत म्हणतो. एखाद्याला भूतबाधा होते सांगतात. मग ते भगत येतात आणि मग ते काय त्यांचे भयावह काहीतरी करतात, उपचार त्याच्यावर. अंगावर शहारे आणणारे उपचार आहेत ते आणि ते भूत उतरवायचं वगैरे, वगैरे. आपल्या इथे कुठल्याही धर्मामध्ये म्हणजे भारतामध्ये जे प्रचलित मुख्य 4 धर्म आहेत, हिंदू, नंतर बौद्ध, जैन आणि शीख. हे आपले 4 धर्म आहेत मूळ. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, सगळ्यांचे तत्व एकच आहेत जवळ-जवळ. हे मूळ भारतीय धर्म आहेत. कुठेही तिथे असं मान्य केलेलं नाहीये किंवा ज्यांनी त्या संस्थापना केली धर्माची, तेही सांगतात आम्ही ते एकमेव जी शक्ती आहे, त्याचे आम्ही प्रेषक आहोत. आम्ही त्याचे दूत आहोत. ते स्वतःला त्यांनी धर्मसंस्थापक किंवा आम्ही परमशक्ती आहोत असं जाहीर नाही केलेलं. हे फार महत्वाचं आहे. हे सगळे धर्म जे आहेत, ते एकच आत्मपरब्रह्म तत्व मानणारे आहेत भारतात. आणि तरी सुद्धा सैतानाची पूजा करणारे आपल्याकडे सुद्धा लोक आहेत. एखाद्याला काही भूतबाधा झाली म्हणून सांगतात आणि तो भगत येतो आणि अघोरी उपाय करतो त्याच्यावर. अशा प्रकारे इथे 2 तत्व आहेत असा विचार पसरवला जात होता आणि ते ब्रह्मसूत्रकारांच्या बरोबर विरुद्ध आहेत. ब्रह्मसूत्राने पहिल्यापासून शेवटपर्यंत साबित केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. त्याची प्रमाणं दिलेली आहेत. आतापर्यंत आपण बरीच सूत्र पाहिली, जवळ-जवळ 350 सूत्र पाहिलेत, की इथे एकमेव सत्ता आहे आत्मपरब्रह्माची, दुसरी सत्ता इथे नाही. पण ते लोक म्हणतात नाही, इथे 2 सत्ता आहेत. कारण आता वरती 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि शेवटी भेद सांगितला. एक राक्षसी वृत्ती आहे आणि एक दैविक वृत्ती आहे. मग हे का आहे? कारण 2 वेगळ्या शक्ती आहेत. कारण 2 वेगळ्या शक्ती आहेत. म्हणून इथे असं त्यांचं म्हणणं आहे. हा 4था शब्द आपण पाहिला. अशा प्रकारे 4 प्रकारे त्या लोकांनी ब्रह्मसूत्रकारांच्या बरोबर विरुद्ध तत्वज्ञान सांगितलंय. आता याचं खंडन व्यासमुनी पुढल्या 350 ते 355 या 6 सूत्रामध्ये या मुद्द्याचं व्यासमुनी खंडन करणार आहेत एक 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 एक. आणि ते आपण आता समजावून घ्यायचं आहे. सूत्र क्रमांक 350, सामान्यातू, तेथे समानता असल्यामुळे स्वनिर्मित सृष्टीलीला साक्षीत्वाने अवलोकन करण्यासाठी जीवात्मा अवशात्म्यामधून निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे तो अवशात्मा आणि सृष्टी यांच्यामधील दुवा आहे.
सृष्टी तर निर्माण झाली आत्मपरब्रह्मामधनं. आता ती अवलोकन करायला अंशात्मक रूपाने आत्मपरब्रह्म इथे पृथ्वीवर आलेलं आहे. आपण फक्त पृथ्वीचा विचार करू, ब्रह्मांडाचा जातो एवढा मोठा घोळ नको. आलेला आहे. मग त्याने प्रथम काय केलं, त्यातून जीवात्मा निर्माण केला. त्यामुळे अंशात्मा आणि जीवात्मा हा त्या सृष्टी सौंदर्य किंवा जी सृष्टी निर्माण झाली यांच्यामधला दुवा आहे. तिकडे सृष्टी सौंदर्य न्याहाळायचं आहे. कुणाला न्याहाळायचं आहे? अंशात्म्याला. मध्ये कोण आहे? जीव त्याने निर्माण केलाय. अशा प्रकारे पूल दोन्ही बाजूला जोडलेला आहे. जीवात्मा आणि अंशात्मा यांच्यामध्ये पूल जोडलेला आहे. आणि या पुलावरून काय होतं, तर सृष्टी सौंदर्य न्याहाळलं जातं. आणि पुढे असं आहे की या दोन्ही ठिकाणी समानता आहे. आणि समानता जर नसेल तर तो जोड होणं शक्य नाही. पूल बांधला जाणं शक्य नाही. बघा, मी परत सांगतो, इथे सृष्टी सौंदर्य निर्माण झालेलं आहे, सृष्टी निर्माण झालेली आहे. त्याचं अवलोकन करायला अंशात्मा या पृथ्वीवर उपस्थित झालेला आहे. पण अंशात्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि सृष्टी तर जड आहे. या दोघांमध्ये भेद आहे. म्हणून त्याने मध्ये एक कोणतरी जीव निर्माण केला. आणि तो जीव निर्माण केल्यावर जीवाच्या माध्यमामधनं तो सृष्टीला अवलोकन करू शकला. हे जे माध्यम आहे त्याला पूल असं म्हटलेलं आहे. हा पूल जीवात्मा आणि अंशात्मा यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून अंशात्मा त्या पुलावर उभा राहून म्हणजे जीवाच्या माध्यमामधून सृष्टीला अवलोकन करू शकतो. पण कुठलाही जोड जर करायचा असेल तर तिथे समानता असायला पाहिजे. आणि सूत्र सांगतं सामान्यातू तेथे समानता असल्यामुळे, म्हणजे वरच्या मुद्द्याचं ते खंडन केलेलं आहे. इथे समानता काय आहे? पण समानता असल्याशिवाय जोड होणं शक्य नाहीये. आता उदाहरणार्थ पृथ्वी आणि वायू यांच्यामध्ये पूल नाही बांधला जात. पण पृथ्वी जड आहे, वायू सूक्ष्म आहे. नाही, पूल बांधलाच जाणं शक्य नाहीये. आणि या अर्थी दोघांमध्ये जर विजोड असेल तर पूल बांधला जात नाही. तिथे समानता असायला पाहिजे. तथापि इथे काय घडलंय, तर अंशात्मा जो आहे तो सूक्ष्माती सूक्ष्म आणि सूक्ष्म दोन्ही आहे. अंशात्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे आत्मपरब्रह्माप्रमाणे, आणि तो सूक्ष्म आहे स्वतःप्रमाणे. आणि त्याने निर्माण काय केलंय, तर जीव निर्माण केलाय, जीवात्मा निर्माण केलाय. आणि तो जीव कसा आहे, तर जड आणि सूक्ष्म दोन्ही आहे. आणि त्यामुळे अंशात्म्यामधला सूक्ष्मता आणि जडामधली सूक्ष्मता हा समान दुवा आहे. आणि त्यामुळे दोघांमध्ये पूल तयार केला जातो, जोड तयार केला जातो. तर ते शक्य आहे, नाही तर ते शक्य नाहीये. आणि म्हणून जीवात्मा या सूक्ष्माचा आधार घेऊन अंशात्म्यामध्ये शेवटी विलीन होऊ शकतो. योग जुळवून आणू शकतो. त्याच्या प्रेरणा आपण समजून घेऊ शकतो, पुढे त्या देहाला देऊ शकतो. कारण समानता काय? सूक्ष्मत्व. अंशात्मा सूक्ष्माती सूक्ष्म आणि सूक्ष्म आहे. आणि जीवात्मा जड आणि सूक्ष्म दोन्ही आहे. त्याचं मी नेहमी उदाहरण देतो. फुल फुल दिसतं आपल्याला जड आहे, त्याचा वास सूक्ष्म आहे. तसं धरायचं. तसं जीवात्मा आहे. हा जीवात्मा जड आणि सूक्ष्म आहे. आणि त्यामुळे तो अंशात्म्याच्या प्रेरणा घेऊ शकतो. तसंच अंतिमतः हा देह सोडताना अंशात्म्यामध्ये विलीन होऊ शकतो. त्याचप्रमाणे पुढे बघा कशी गंमत आहे. तर मी नेहमी संचिताबद्दल अनेक तुमच्या पुढे व्याख्यानं दिलेत, अनेक प्रवचनं दिलेत. तर ज्या वेळेला देह सोडायची वेळ येते त्यावेळेला या जीवामध्ये अंतस इंद्रिय जी आहेत, बुद्धी स्मृती मन, ही त्याच्यामध्ये विलीन होतात. त्याला ते पकडतात आणि जीव त्यांच्यासह अंशात्म्यामध्ये विलीन होतो. का विलीन होतो? तर बुद्धी स्मृती मन ही सूक्ष्म आहेत. बुद्धी स्मृती मन ही तिन्ही अंतस इंद्रिय सूक्ष्म आहेत. म्हणून ते जड आपला जीवात्मा सूक्ष्म असल्यामुळे त्याच्यामध्ये विलीन होऊ शकतात. आणि चौघही सूक्ष्म असल्यामुळे अंशात्म्यामध्ये विलीन होऊन देहाच्या बाहेर जाऊ शकतात. आणि म्हणून ही सूक्ष्मता जी आहे बुद्धी स्मृती मन यांच्यामध्ये, आणि जीवात्म्यामध्ये सूक्ष्मता आहे, त्यामुळे चौघांमध्ये समानता आहे.
आणि या चौघांची सूक्ष्मता औषात्म्यामध्ये आहे आणि त्यामुळे ती एकमेकांमध्ये समर्पित होऊ शकतात. आता या सर्व तपशिलावरून आपल्याला असं लक्षात आता एक आपण समजावून घेऊया की आत्मपरब्रह्माचाच अंश असलेला औषात्मा कोणी निराळ्या तत्वाचा अंश नाही, असूच शकणार नाही, कारण तो आत्मपरब्रह्माचा अंश आहे. आणि त्यामुळे आत्मब्रह्म तत्वाची जी तत्व आहेत, आत्मपरब्रह्माचे जे तत्व आहेत, तीच तत्व औषात्म्यामध्ये आहेत. आत्मपरब्रह्म सूक्ष्माती सूक्ष्म आहे, त्याचा अंश सूक्ष्माती सूक्ष्म आहे, दोघांमध्ये समानता आहे. त्यामुळे आत्मपरब्रह्माकडे का नेमकं काय करायचं आहे, सृष्टीला अवलोकन करायचे म्हणजे नेमकं काय करायचं आहे ते औषात्म्याला माहित आहे, कारण दोघांमध्ये सूक्ष्माती सूक्ष्म ही समानता आहे. आणि त्यामुळे औषात्मा आत्मपरब्रह्माला काय पाहिजे ते जीवात्म्याकडनं करून घेऊ शकतो. दोघांमध्ये समानता आहे. त्याच वेळेला जेव्हा देह त्याग करायची वेळ येते, त्यावेळेला अंशात्मा आत्मपरब्रह्मामध्ये समर्पित होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो, कारण सूक्ष्माती सूक्ष्म हा त्यांच्यामध्ये समानता आहे. आणि त्याच वेळेला तो मगाशी सांगितल्याप्रमाणे जीव आणि त्याला लटकलेली बुद्धिस्मृती मन हे सुद्धा अंशात्म्याला लटकू शकतात, कारण ते सूक्ष्म आहेत, अंशात्म सूक्ष्म आहे. पण इथे मर्यादा अशी मुद्दाम ठेवलेली आहे की जर त्या देहाचं संचित शिल्लक नसेल, जर त्या देहाचं संचित शिल्लक नसेल तर देह त्याग करायच्या वेळेला जीव आणि त्याच्यासह बुद्धी स्मृती मन हे चौघे अंशात्म्यामध्ये विलीन होऊ शकतात आणि अंशात्मा परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकतो, कारण त्या देहाचं संचित शून्य झालेलं आहे. म्हणजेच देह परमशुद्ध आणि परम पवित्र झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठलेही न्यून नाहीये, कुठलेही संचित नाहीये, कुठलंही भौतिक नाहीये. त्यामुळे त्याचा त्याग होऊ शकतो. तसं नसेल तर त्याग होणार नाही, कारण संचित लटकलेलं आहे. औषात्मा देह त्याग करून बाहेर गेला तरी आत्मपरब्रह्माकडे जाऊ नाही शकत. तो अंतराळामध्ये लटकतो मध्ये पुनर्जन्मासाठी. बऱ्याच वेळेला ह्याचं प्रवचन मी दिलेलं आहे याच्यावर. आणि यामुळे काय होतं, तर भलता सलता कुठला मूर्ख देह त्याच्यामध्ये 3 सूक्ष्म तत्व आणि जीवात्मा औषात्म्यामध्ये सामील होऊन देह मोकळा होतो आणि हे आत्मप्रभावामध्ये समर्पित होतात, मुक्त होतं. असं होत नाही. कुठलाही मूर्ख देह मुक्त होऊ शकत नाही. कुठलाही अनात्माचारण केलेला देह मुक्त होऊ शकत नाही. कुठलाही भौतिक सगळं जड शिल्लक असलेला, भौतिक संचित शिल्लक असलेला देह मुक्त नाही होऊ शकत, कारण तो देह ज्या अर्थी त्याच्यात संचित आहे त्या अर्थी बुद्धी स्मृती मन यांच्यामध्ये ते संचित आहे. ते जीवात्म्याला लटकत आहे, पण लटकतो, समर्पण नाही होत. आणि जीव सूक्ष्म अंशात्म्याला लटकतो, तो सूक्ष्म असूनही त्यात समर्पित होऊ शकत नाही, कारण संचित शिल्लक आहे या 3 अंतस इंद्रियांमध्ये, बुद्धी स्मृती मन. त्यामुळे अंशात्म्याला देहाचं आयुष्य संपलं तो फक्त बाहेर जातो अंतराळात. तो आत्मपरब्रह्माकडे जाऊ शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही, त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. आणि आता दुसरं बघा, हा अंशात्मा अन्य कुठलंही तत्व तिथे शिल्लक नसल्यामुळे तिथे समर्पित नाही होऊ शकत. तो फक्त आत्मपरब्रह्मामध्येच समर्पित होऊ शकतो. अन्य कुठलं तत्व इथे नाहीये त्यामुळे. आणि आत्मपरब्रह्म संचित असेल तर त्याला समर्पित व्हायला नकार देतं. त्याला तिथे थांबावं लागतं. त्यावेळेला तो दुसरा पर्याय नाही शोधू शकत की अरे दुसरं तत्व आहे, मी तिकडे जाईन. दुसरं तत्वच नाहीये. तो कुठेही जाऊ शकत नाही. त्याला अंतराळातच थांबावं लागतं, पुनर्जन्म घ्यावा लागतो, तो देह शुद्ध करावा लागतो, संचितापासून मुक्त करावा लागतो, तरच तिथे शक्य आहे. आणि म्हणून या सगळ्यावरून असं सिद्ध होतं की परब्रह्म हे या ब्रह्मांडामध्ये एकमेव तत्व आहे. इथे दुसरं कुठलंही तत्व नाही. आता पुढचं सूत्र 351, बुद्ध्यर्थ पादवत. बुद्धीचा उपयोग मर्यादा पाळून व्हावा पावलांप्रमाणे. पादवत हा शब्द अत्यंत महत्वाचा या सूत्रामध्ये. आता कोणी उठावं आणि परब्रह्मामध्ये समर्पण व्हावं असं होऊ शकत नाही. आणि यासाठी तिथे मर्यादा घातलेल्या आहेत. दुसरा शब्द
मर्यादा, कसोट्या, काही कायदे केलेले आहेत, काही तत्व ठरवलेले आहेत. ते सगळं पाळावं लागतं आपल्याला. तर आणि तरच त्या देहाचं संचित संपतं. मग बुद्धी स्मृती मन ही जीवात्म्याला निघून लटकली नाही लटकली फरक पडत नाही. कारण देहाचं संचित संपलेलं आहे. जीवात्मा मुक्त होतो संचितापासून, तो अवशात्मामध्ये समर्पित होतो. अवशात्मा मोकळा असतो संचित नसल्यामुळे, त्याला परमगती मिळते. तो साक्षात्कारित होतो, सगळं होतं. आणि त्यामुळे इथे ही फार मोठी मर्यादा ठेवलेली आहे. फार मोठी मर्यादा आहे. ह्या कसोट्या त्यासाठी ठेवलेल्या आहेत. आता बघा, मी नेहमी उदाहरण देतो की शुद्ध दूध आणि शुद्ध पाणी एकात मिसळली, शुद्ध आहे, समानता आहे दोघांमध्ये. शुद्ध दूध आहे, शुद्ध पाणी आहे. पण ती जर एकत्र झाली तर दोन्ही भेसळ होते. शुद्ध ही समानता असून सुद्धा, कारण मर्यादा ठेवलेली आहे. काय? शुद्ध दुधात शुद्ध दूधच समर्पित होईल, शुद्ध पाण्यात शुद्ध पाणीच समर्पित होईल, तरच दोघांचं मिलन होईल. शुद्ध दुधामध्ये शुद्ध दुधाचंच मिलन होईल, शुद्ध पाण्यामध्ये शुद्ध पाण्याचंच मिलन होईल. ही त्याला मर्यादा ठेवली आहे. नुसतं समानता शुद्धत्व हे चालणार नाही. समानतेबरोबरच मर्यादा ठेवलेली आहे. आणि म्हणून या मर्यादा घातलेल्या आहेत की बुद्धी भौतिक व्यवहारामध्ये व्यस्त आहे. भौतिक व्यवहारामध्ये बुद्धीला चव आहे, त्या व्यस्त आहे. आणि मध्येच देह पतन व्हायची वेळ येते. ती बुद्धी मोकळी नाहीये. ती भौतिक व्यवहारामध्ये व्यस्त आहे. स्मृती भौतिक व्यवहारात सांभाळू नये. मन गुंतलेलं आहे. नाही, मुक्तता मिळणार नाही. त्यांना इथेच थांबावं लागेल. मुक्ती प्राप्त होत नाही. कारण व्यवहारामध्ये आपलं पाऊल अयोगिक वर्तनाकडे, अनात्मचरणाकडे ओढलं जातं. व्यवहार हे असेच असतात. त्या व्यवहारापासून देवधर्मापुरते व्यवहार करणारेच त्यापासून मोकळे होतात. कारण या पलीकडे जाऊन काही आकर्षणच नसतं योग्यांना. पण सर्वसाधारण असं नसतं की सर्वसाधारणपणे मनुष्य त्याची बुद्धी स्मृती मन ही सगळी भौतिक व्यवहारामध्ये, भौतिक उपभोगामध्ये रममाण झालेली असतात. आणि त्यामुळे ती जीवात्म्याला मध्ये समर्पित होऊ शकत नाही. ते लटकू शकतात फक्त. आणि जीवात्मा त्यामुळे औषात्म्याला समर्पित होऊ शकत नाही, तो लटकू शकतो. आणि त्यामुळे औषात्मा आत्मपरब्रह्माकडे मुक्त होऊ शकत नाही. आणि मग त्यांना काय करावं लागतं? तर अध्यात्म, सत्संग, ध्यान, समाधी याद्वारे बुद्धी भौतिकात केवळ देह जीवित राहावा, फक्त देहधर्म करावा, एवढ्या पुरतीच व्यस्त राहू लागते. त्याला दुसरा पर्याय नाही. या बुद्धीला ताळ्यावर आणायला एवढा एकच आध्यात्मिक तत्वज्ञान हा मार्ग आहे. अध्यात्म, सत्संग, ध्यान, समाधी या सगळ्या उपासना पातंजलीने सांगितलेल्या आहेत, गीतेने सांगितलेल्या आहेत, इतर अनेक ग्रंथांमधून सांगितलेल्या आहेत. त्याला दुसरा पर्याय नाहीये. तर ती बुद्धी ताळ्यावर येते, तर मन ताळ्यावर येतं, तर स्मृती मोकळी होते. फक्त देहधर्मापुरतच घ्यायचं आहे, या पलीकडे काही नाही. मग ते भोग सुरू झाले. हे फक्त देह जिवंत ठेवण्यापुरतच उपभोगायचं आहे. आणि ते सुद्धा कसं? आपल्या समोर नियतीने आणून दिलंय तेवढंच. बाकी संपूर्ण वेळ त्या बुद्धीने आत्मपरब्रह्मामध्ये रत राहायचं आहे. स्वाभाविकच स्मृतीमधून हळूहळू सगळं भौतिक जे काही स्मृती आहेत सगळ्या नष्ट होऊन जातात, संपून जातात. मन सुद्धा चाळ्यावर येतं. आणि बुद्धी फक्त देहधर्मापुरतीच भौतिकामध्ये जर थांबली, तर मन आपोआप बुद्धीबरोबर जाऊन त्या अध्यात्माकडे मार्गी होते. त्याला ती मदत करायला लागते, त्यात ती रस घेते. अशा प्रकारे संपूर्ण वेळ तो देह आत्मपरब्रह्मामध्ये रममाण राहतो. स्वाभाविकच तो पूर्ण शुद्ध आणि पूर्ण पवित्र होतो यथाकाळी. आणि मग तो मुक्त होऊन जातो. पण तोपर्यंत नाही. आणि म्हणून आपल्या साधकांना सगळ्यांना हे आपली बुद्धी वापरून सद्गुरूकडून अध्यात्म काय आहे, आध्यात्मिक तत्वज्ञान काय आहे, ध्यान समाधी हे काय आहे, हे सगळं समजून घ्यावं लागलं. आत्मज्ञान काय आहे ते सगळं समजून घ्यावं लागतं. तर आपली जी बुद्धी आहे ती परिपूर्णपणे अध्यात्माकडे वळते. आणि म्हणून केवळ माणसालाच अशा प्रकारचे प्रखर बुद्धी, तीव्र स्मृती वगैरे सगळं फक्त मानवाला दिलेलं आहे 84 लक्ष योनींमध्ये. बाकीच्या मानवेतर योनी कशा आहेत?
त्या स्वाभाविकच नैसर्गिक वागतात. नैसर्गिक, कुठेही अनैतिक वागणूक नाही त्यांच्याकडनं. जंगलचे कायदे जे आहेत ते सगळे त्यांच्याकडनं आपोआप पाळले जातात. त्यामुळे एका प्राण्यातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा आपोआप मुक्त होत होत मानवापर्यंत येतात. आणि फक्त मानवाला ही जाण दिले की आत्मपरब्रह्म काय आहे, तू कोण आहेस, हे जग म्हणजे काय आहे, इथे सगळी सृष्टी निर्माण करता कोण आहे, हे सगळं आध्यात्मिक जे तत्वज्ञान आहे ते फक्त माणूसच जाणू शकतो. आणि म्हणून त्याने सद्गुरूकडून सगळं समजावून घ्यायचं आहे. वेळीच वेळीच आत्माचरण करायचं आहे, योगिक आचरण करायचं आहे, मुक्त व्हायचं आहे सगळ्यामधून, सगळं संचित संपवून टाकायचं आहे आणि आत्मब्रह्माची उपासना करायची आहे. त्यामुळे स्मृती रिकामी होऊन जाते, संचित संपून जातं. बुद्धी परब्रह्मामध्ये रत राहिले, मनाला ते उद्योगच राहत नाही. आणि त्याला तो उद्योग हवा असतो, तो उच्चापदी खोर आहे, ते नाईलाजाने आत्माचरण करायला लागतो, त्याच्यामध्ये ते रस घेतं. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या अयोगिक अनात्माचरण बंद होऊन बुद्धी मुळातच चांगल्या प्रकारे वागायला लागल्यामुळे या गोष्टींचा उत्तम परिणाम होतो, वाईट परिणाम होत नाही. आणि जर काही चुकून काही झालं तरी बुद्धी इतकी आत्मपरब्रह्मामध्ये आणि आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये रत असते, त्याच्या प्रभावाखाली असते, की ती ताबडतोब इतर इंद्रियांना आणि देहाला जाग करते. अरे, पाऊल वाकडं पडायची वेळ आली, थांब थांब, इथेच थांब. मनुष्य जागा होतो, चुकून एखाद वेळे होऊ शकतं. बुद्धी तिथे जागी करते, कारण ते संपूर्णपणे अध्यात्मामध्ये झोकून दिलेलं आहे बुद्धीने. आणि हे जे काही आहे, एखादं चुकून पाऊल पडणं, त्यालाच इथे पादवत असं म्हटलंय. आणि ते आता आपण समजावून घेऊ, हा शब्द कसा आलाय. त्या ठिकाणी बुद्धी लगेच जागृत होते. अरे थांब, पलीकडे जाऊ नको, काहीतरी गडबड आहे, थांब. लगेच जीव सावध होतो, देह सावध होतो. बऱ्याच वेळेला असं घडतं, अगदी मी म्हणणारे साक्षात्कार आहेत, ते असे जात असतात, चुकून काहीतरी घडतं, एकदम ते तिथल्या तिथे जागे होतात, लगेच जागे होतात. कालच्या पतंजल सूत्रामध्ये मी दिलंय, मन कसं जाग्यावर आणावं, पूर्ण भरपूर त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलंय. ऐकलं नसेल तर जरूर ऐका कालचं 2 नंबरचं पतंजल योगसूत्र. हेच आहे तिथे, तत्क्षणी आपल्याला जाग येते. आता हे कसं होतं बघा, इथे सूत्रामध्ये पाऊलाप्रमाणे असा शब्द वापरलाय. आता अयोगिक गोष्ट करायची सवय असेल तर बुद्धी काही सांगायच्या आधीच आपल्याकडून वाकडं पाऊल पडेल. बघा, एखाद्या माणसाला सवय असते की दिसेल समोर तो उपभोग घ्यायचा, दिसेल तो उपभोग घ्यायचा. पण बुद्धी आता आध्यात्मिक मार्गाला लागलेली आहे आणि बुद्धीच्या न कळत एखादा मनुष्य वाकडं पाऊल टाकतो, असं होतं त्याच्याकडून, चुकून का होईना. अतिशय आकर्षण, ते आकर्षण बुद्धीवर स्वार होतं आणि तो असं करू शकतो. आता एखाद्याला दारू प्यायची सवय आहे, आता त्याची बुद्धी प्रामाण्य तो वागायला सुरुवात केली, नाही बाबा हे चांगलं नाहीये. तो कचेरीतनं घरी येताना वाटेत दारूचा गुत्ता दिसला, पाय तिकडे आपोआप वळतात आणि तो दारू पितो किंवा दारू प्यायला जातो. हे होऊ शकतं. बुद्धी सांगते अरे हे नाही करायचं आहे, तरी सुद्धा रोजची सवय, पटकन होतं. या बुद्धीचा वर्तनाचा इतका जबर पगडा असतो की तिला विचार करायला संधी न देता ते जे विचित्र आचरण आहे त्याचं रोजचं किंवा रोजचं वर्तन आहे दारू प्यायचं, तिकडे तर जवळ करतो ते वर्तन. आता गाण्याचा लुब्ध असलेला मनुष्य बघा काय त्याचं, तो असाच कामाला जात असतो कुठेतरी आणि त्याला एकदम दिसतं अरे इथे संध्याकाळी गायन आहे. तो ऑफिसमध्ये लवकर निघतो आणि सरळ गाण्याच्या सभेला जाऊन बसतो, बैठकीला गाणं ऐकायला जाऊन बसतो. आपोआप तिकडे वळतात पाय. आणि बुद्धी सांगते अरे नाही, तुला घरी जायचं आहे, उद्या पहाटे लवकर उठायचं आहे, ऑफिसचं काम आहे वगैरे वगैरे. ही प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखे या लोकांकडनं होतं. आता इथे असं म्हटलंय की इथे अन्य तत्व अस्तित्वात असतं तर बुद्धीने त्याचाही विचार केला असता. आता मी वरती जी 2 उदाहरणं दिली की दारुड्या गुत्त्यामध्ये प्यायला जातो, बुद्धी प्रामाण्य वागत असून सुद्धा, किंवा एखादा गाणं लुब्ध
गाण्याच्या बैठकीला जाऊन बसतो बुद्धी प्रामाण्य असून सुद्धा. बुद्धी त्याला सांगत असते उद्या सकाळी पहाटे उठून आपल्याला कामाला जायचंय, तर तो जागरण करतो तिथे जाऊन. आता हे तत्वज्ञान, आता हे सूत्र आपल्याला असं सांगताय की जर इथे दुसरं कुठलं तरी जर तत्व असतं आत्मपरब्रह्म तत्वापेक्षा वेगळं, तर बुद्धीने त्याचा सुद्धा विचार केला असता की अरे ठीक आहे, एखाद वेळ गेला तर कुठे बिघडलं, आता दिवसभराचं काम आटोपलंय, दारू प्यायला कुठे बिघडलं, सैतान वृत्ती असती तर बुद्धीने त्याचा सुद्धा विचार केला असता. ते सुद्धा एक तत्वज्ञानच आहे शेवटी. तो गाण्याचा प्रेमी सुद्धा म्हणेल अरे त्याला आवड आहे, जाऊ दे की हे सैतान वागणू दे हे, की आपण जर एखादी ड्युटी रोज काम करतोय, दुसऱ्या दिवशी पहाटे उठायचं आहे, जबाबदारी आहे आपल्यावर, ऑफिसच्या कामाला जायचं आहे, जागरण करून कसं चालेल. पण सैतान तसं नाही करणार, तो स्वतःचे उपभोग आधी घेईल मग बाकीचं करेल. बुद्धीने त्याचा सुद्धा विचार केला असता आणि पाऊल तिकडे वळली असती तर एखाद्याला मर्यादा पाळणं अशक्य झाल्यास आपण अन्य मार्ग अवलंबिला असता. जर दुसरी सत्ता असती तर मी बोलतोय, त्या बुद्धीने त्याचा विचार केला असता आणि त्याचं उदात्तीकरण केलं असतं. काय झालं गेला म्हणून बिघडलं कुठे, दिवसभराचं काम आटोपलं, गेला दारू प्यायला, असू दे ना, दुसऱ्याच्या कामावर हजर राहील, त्यावेळी काय दारू पिणार नाही येतो. असा बुद्धीने विचार केला असता, पण बुद्धी असा विचार करत नाही. बुद्धी त्याला विरोध करते, तर असा विरोध करून करून त्याला जाग्यावर आणते की नाही चालणार. आणि त्या माणसाला हार खावीच लागते, निश्चित हार खावी लागते. कारण इथे एकच तत्व आहे. बुद्धी एकच तत्वाचा घोष आणि आत्माचरण, योगिक आचरण या तत्वाचा त्याच्या मागे लकडा लावते की हेच तुला करायचं आहे, नाही चालणार. गानलुब्धाला सांगते पहाटे उठायचं आहे, परत केव्हा तरी गाण्याला जाता येईल, नोकरी जाईल उद्या, चल तिकडे घरी, काय जायचं नाही, हे बुद्धी सांगते त्याला. कारण दुसरं तत्व तिथे उपलब्ध नाहीये. दुसरं तत्व असेल तर बुद्धी त्याचा सुद्धा विचार करेल, अरे सैतान सुद्धा तत्व आहे, ते सुद्धा एक प्रकारचं तत्व आहे, करू दे याला मजा. आता हे कसं होतं बघा, एखादा मनुष्य नोकरी करत असतो आणि त्याचे जे काय क्वालिफिकेशन शिक्षण असतं त्याप्रमाणे त्याला नोकरी मिळालेली असते. आता त्या नोकरीवर त्याचं पटलं नाही, कारण काही असू दे, कारण काय याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही, काही कारणाने त्या नोकरीवर त्याचं नाही पटलं, त्याच्या विचाराप्रमाणे तो कोण त्याचा साहेब असेल तो नाही वागला, साहेबाने त्याला काही सांगितलं याला नाही पटलं, करू असं वाटायला लागलं, तर तो काय करेल, नोकरी सोडून चालायला लागतो, कारण दुसऱ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. ठीक आहे, तू नाही दुसरी सोडून देतो नोकरी, दुसरा कुठेतरी अर्ज करतो, 2-4 ठिकाणी, एखाद्या ठिकाणी नोकरी लागते त्याला. तेव्हा इथे तो का असं वागतो, कारण त्याला पर्याय उपलब्ध आहे. आपल्याला साहेबाने करायचं आहे तर मला ते पटत नाही, मी करणार नाही, मी दुसरी नोकरी पत्करेन, पण ही नोकरी सोडीन, कारण दुसरीकडे 4-5 नोकऱ्या उपलब्ध आहेत, मार्केटमध्ये जागा आहेत, त्याला माहिती असतं, सगळ्यांनाच माहिती असतं ही नाही दुसरी मिळू शकेल कुठेतरी. तो सोडतो नोकरी, दुसरीकडे अर्ज करतो, त्याला नोकरी लागते. हे त्याच्या मागे कुठेतरी त्याचा सपोर्ट आहे, पाठिंबा आहे त्याला या विचाराचा. नोकऱ्या आहेत बाजारात, देऊ सोडून, आपल्याला नाही पटत आहे. आता दुसरा विचार करा की भारतामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत, मोठ्या जिकिरीने ही नोकरी मिळालेली आहे, आणि अशा वेळेला या मनुष्य म्हणतो की अरे तुम्ही असं सांगता, मला नाहीच आहे, पटत नाही मला हे काम करणं. तो नोकरी सोडणार नाही, कारण दुसरीकडे नोकरी उपलब्ध नाही. तीच नोकरी तो करेल, कशी करेल, स्वतःच्या तत्वांना मुरड घालेल आणि अधिकारी काय सांगतो त्याप्रमाणे तो काम करेल आणि एवढं सांगेल की मला काय साहेबांनी सांगितलं मी केलं, कारण दुसरी नोकरी उपलब्ध नाहीये, दुसरा मार्ग नाहीये. आणि याच तत्वाप्रमाणे आपल्याला समजावून घ्यायचं की इथे अन्य तत्व नसल्यामुळे ती बुद्धी त्या तत्वाचा विचारच करत नाही, कारण अन्य तत्व नाहीच आहे. सैतान हे तत्व जर इथे असतं तर बुद्धी त्याचा सुद्धा विचार करेल आणि सांगेल अरे सगळं काम वगैरे आटोपलाय, ऑफिस संपलाय, तो दारू प्यायला तर बिघडलं कुठे, सैतानी तत्व आहे हे. पण ते तत्व इथे नाहीये, सैतान असं काही नाहीच आहे, एकमेव तत्व आहे आत्मपरब्रह्म. त्यामुळे बुद्धी त्याच्या मागे हेच त्याला सांगते,
तुला आता दारू पिऊन चालणार नाही, दारू पिणं निषिद्ध आहे, सोडून द्यायला पाहिजे. ऑफिस संपलं, सरळ घर घर गाठायचं. हे बुद्धी त्याला शिकवते आणि ते त्याला मान्य करावंच लागतं. हेच ती नोकरी करणाऱ्याला सांगते, तू बदल. पण बाहेर दुसरी नोकरी उपलब्ध नाहीये. तू बदल, तुझी तत्व मागे घे. तुझे ऑफिस तुझ्या मालकीचं आहे का? हा कारखाना कोणाच्या मालकीचा आहे? तो मालक काय सांगतो त्याप्रमाणे काम करायचं नोकराने. बंद कर हे. कारण इथे दुसरी नोकरी नाहीये. तसं दुसरं तत्व इथे नाहीये. बुद्धीप्रमाणेच त्याला वागावं लागतं. त्याला आत्मपरब्रह्माच्या मर्यादा पाळाव्याच लागतात. हे करावंच लागतं त्याला. बुद्धीचा पगडा त्याच्यावर इतका बसतो, कारण इथे एकमेव तत्व आहे. दुसरं तत्वच नाहीये इथे. दुसरं उपलब्धच नाहीये. इथे एकमेव तत्व येते. त्यामुळे त्या तत्वाच्या ज्या चौकट आहे, त्या चौकटीमध्ये त्याला आचरण करावं लागतं. आणि त्यामुळे स्वाभाविक सुखदुःखापासून दूर होतो आणि कैवल्यानंद जीवनाचा आनंद घेतो. आणि म्हणून ब्रह्मांडामध्ये अन्य कोणतेही तत्व नाहीये, कारण बुद्धी एकाच तत्वाचा विचार करते, त्याच्याशी ते प्रामाणिक राहते, ठाम राहते आणि त्या माणसाला जाग्यावर आणते. 1 हा 2 दिवस लागतील, 4 दिवस लागतील, पण तो मनुष्य जाग्यावर येतो. ती बुद्धी त्याला त्याचे परिणाम सांगते. का? नोकरीवर गेला, दारू प्यायला नोकरी जाईल. इथे भुकेने मरायची वेळ येईल. ते नाही चालणार. एखाद वेळा नाही पटणार त्याला, पहिले 2-4 दिवस, एखादा आठवडा जाईल, मी म्हणतो महिनाभर जाईल, पण शेवटी तो जागेवर येतो, कारण दुसरं तत्व इथे नाहीये. बुद्धी दुसऱ्या तत्वाकडे आकर्षित होऊच शकत नाही, कारण एकच तत्व आहे, आत्मब्रह्म. सूत्र क्रमांक 352. स्थान विशेषात प्रकाशादिवत, स्थान महात्म्यामुळे प्रकाशाप्रमाणे. आता ह्या सूत्रामध्ये सुद्धा व्यासमुनीने इथे एकमेव आत्मपरब्रह्म तत्व आहे हे सांगितलेलं आहे. कसं ते आपण आता समजून घेऊ. आता बघा, स्थान महात्म्यामुळे प्रकाशाप्रमाणे असं म्हटलंय. आता द्वंद्व हा वैश्विक नियम आहे. आपण बऱ्याच वेळेला बोललो याबद्दल. कारण इथे परस्पर विरुद्ध गोष्टी उपलब्ध आहेत. आत्मपरब्रह्मामधूनच सगळं निर्माण झालेलं आहे. जर दुःख असेल तर सुख आहे. कुठेही व्यक्त अव्यक्त अनेक द्वंद्व हजार प्रकारचे आहेत. एक असेल तर दुसरं त्याच्या विरुद्ध आपोआप तयार होतं आणि त्यामुळे समतोल राहतो. समतोल राहतो, नाही तर पारडं एका बाजूला वर खाली होईल आणि अराजकता माजेल. तसं होत नाही. सज्जन असला की दुर्जन आपोआप असतो तिथे. त्या सज्जनाला ताळ्यावर आणण्यासाठी त्याचा उपयोग असतो. सज्जनत्व सोडलंच दुर्जन असेल आणि दुर्जन काय आहे? भोगप्रवृत्त आहे. नरकात राहावं लागेल कायम करता. ही धास्ती आहे त्याला केलेली. तो सज्जनासारखा वागतो. आणि हे जे आहे, एकमेकांना तोलून धरणं, एकमेकांना एका पातळीवर ठेवणं, हे 2 पॅन्स, तराजूला 2 पॅन्स असल्यामुळे ते होतं. एक कमी जास्त झाले की अराजकता माजते, आपल्याला दुःख होतं. आणि त्यामुळे काय होतं, एक नष्ट झाली तर दुसरे आपोआप नष्ट होते. तुम्हाला जर सुख असेल आणि सुख जर नष्ट झालं तर दुःख लगेच निर्माण होतं. पण सुख तुम्ही अजिबात जर नष्ट करून टाकलं तर दुःखही तुम्हाला होत नाही आणि तिथे तुम्हाला कैवल्यानंद मिळतो. दोन्हीच्या पलीकडे तुम्ही निघून जाता. पण सुखाच्या विरुद्ध दुःख आहे, दुःखाच्या विरुद्ध सुख आहे. एक असेल तर दुसरं आहे, दुसरं असेल तर पहिलं आहे. पण दोन्ही नसतील, तिसराच पर्याय म्हणजे तुम्ही मुक्त होऊन जाता. आत्मपरब्रह्मामध्ये तुम्ही विलीन होऊन जाता. तसं सज्जन आहे, तसं दुर्जन आहेत. ते तिथं तेच आहे. सज्जन जर वेगळं वागायला लागला तो दुर्जन होईल. त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे तो सज्जनपणा सोडत नाही आणि सोडला तर तिथे त्याला बरोबर शिक्षा केली जाते दुर्जन होऊन. ताळ्यावर येतो तो. या जन्मेने पुढल्या जन्मे पण यावंच लागतं. पण संचित तयार होतं. ते सगळं भोगावं लागतं. म्हणून द्वंद्व आहे. आता या सूत्रामध्ये प्रकाश सांगितलाय. प्रकाश प्रकाशादिवत, प्रकाशाप्रमाणे. याचा अर्थ प्रकाश आणि काळोख हे आपोआपच सांगितलं गेलं. प्रकाश आला की काळोख तिथे आपोआप सांगितला गेला. आता बघा, हे सूत्र सांगतं की या 2 परस्पर विरुद्ध असलेल्या गोष्टी एकाच जागी आहेत. स्थान विशेषात प्रकाशादिवत. स्थान विशेषत्व आहे. स्थान विशेषत्व काय आहे? ते जे विश्वामधलं द्वंद्व आहे, या दोन्ही परस्पर विरुद्ध असलेल्या गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. एकाच ठिकाणी दोन्ही नांदत असतात. या सूत्रामध्ये हे स्थान महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरून त्यांनी मुद्दा त्यांचा पटवून दिलेला आहे आपल्याला.
परस्पर विरुद्ध भिन्न असलेल्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या ठिकाणी नाहीयेत. सुख कुठे एका गावाला नाहीये, दुःख कुठे दुसऱ्या गावाला नाहीये. तुमच्या तिथे एकाच ठिकाणी सुख दुःख तुमच्या देहामध्ये आहे, एकाच ठिकाणी. त्यामुळे एकाच जागी त्या एकमेकांजवळ आट्यापाट्याचा खेळ खेळत असतात. सुखाजवळच दुःख मुक्काम करू नये. स्थान महात्म्य एकाच ठिकाणी आहे. तुम्ही सुखामधून दूर झाला, तुम्हाला दुःख व्हायला लागतं. सुख संपल्याचं दुःख असतं. दुःख जर संपलं तर सुखावह वाटायला लागतं. एकाच ठिकाणी आहे. सुख कमी झालं, दुःख जास्त होतं. दुःख कमी झालं, सुख वाढतं. अहो, भले मोठे धनिक श्रीमंत एकदम कंगाल होऊन जातात, त्यांना दुःखाच्या खाईत लोटल्यासारखं होतं. त्याचं नव्हतं होऊन जातं, कारण काही असतील. त्याचप्रमाणे दुःख नष्ट झालं तर त्या माणसाला सुखाच्या राशीवर बसल्यासारखं वाटतं. पण आयुष्यात कधी बघितलंच नाहीये, कधी मिळालंच नाही काही. पैसे भराभर मिळायला लागतात. आता त्याचं ते शालीनता असते, कौशल्य असतं त्याचं. सुख दुःख सगळं नष्ट होतं. हळूहळू ते सुखाच्या राशीवर बसल्यासारखं त्याला वाटतं. एकाच ठिकाणी येत. सुखाजवळच दुःख निवास करतं. सुख कमी झाले की दुःख वाढतं वगैरे वगैरे. आता या सूत्रामध्ये प्रकाशाने काळोख सांगितलंय. हे उदाहरण हे स्थान महात्म्य आहे बरं का. सुखदुःखाचं स्थान महात्म्य काय आहे? एकाच ठिकाणी वास्तव्य करतात. तसे या सूत्रामध्ये प्रकाश आणि काळोख सांगितलाय. प्रकाश सांगितला म्हणजे काळोख आपोआप सांगितला गेला त्याच्या विरुद्ध. तर प्रकाश आणि काळोख हे कसं असतं? तर रात्री काळोख असतो, त्यावेळेला प्रकाश नसतो तिथे. पण हळूहळू रात्र संपत संपत पहाट झाली की प्रकाश व्हायला सुरुवात होते. कारण तो तिथेच आहे ना उपस्थित. काळोख जायला लागला की प्रकाश यायला लागतो. हळूहळू प्रकाश येतो. संपूर्ण सकाळ प्रकाशित होते, काळोख लुप्त होऊन जातो, पण तो तिथेच असतो. हळूहळू दुपारपर्यंत भरपूर प्रकाश होतो. संध्याकाळी प्रकाश कमी कमी होत जातो. हळूहळू काळोख व्हायला सुरुवात होते. त्या काळोखाच्या खाली प्रकाश लपलेला आहे. काळोख गेला की प्रकाश वर येतो. प्रकाशाखाली काळोख लपलेला आहे. प्रकाश गेला की काळोख वर येतो. सुख गेले की दुःख त्याच्या खाली दबा धरून बसलेले लगेच वर येतं. दुःख कमी झालं, सुख लगेच दबा धरून बसलंय ते लगेच वरती येतं. अशा प्रकारे या आणि अशा परस्पर विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्या एकाच जागी नांदत असतात असं हे सूत्र सांगतं. हे सांगायचा उद्देश काय आहे? तर हा उद्देश असा आहे की काही महात्म्याने देव आणि सैतान, देव आणि दानव ही वेगवेगळी राज्य करतात असं सांगितलेलं आहे. काही धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते पाळतात. सैतानाचं राज्य वेगळं, देवाचं राज्य वेगळं. तर हे सूत्र सांगतं असं हे नाहीये. असं हे नाहीये. जिथे देवाचं राज्य आहे तिथेच दानवांचं राज्य खाली लपलेलं आहे. तुम्ही देवांचं राज्य जर गेलं तर दानवांचं राज्य सुरू होतं आणि दानवांचं राज्य नष्ट केलं तर देवाचं राज्य वर येतं. एकाच ठिकाणी स्थान महात्म्य आहे. हे वेगळं काही नाहीये. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, छाप आणि काटा. छाप कुठेतरी दुसरीकडे आणि काटा कुठेतरी दुसरीकडे नाहीये. तुम्ही छाप फेकून दिला तर त्याच्याबरोबर काटाही फेकला जातो नाण्याचा. एकाच नाण्याला चिकटलेले आहेत दोन्ही बाजू परस्पर विरुद्ध. तुम्ही जर काटा फेकून द्यायचं ठरवलं नाण्यातला तर छाप सुद्धा फेकून द्यावा लागतो. हे स्थान महात्म्य आहे. जिथे सज्जन आहेत तिथेच दुर्जन आहेत. सज्जन काही कारणाने त्यांना, मी बरेच वेळा बोलतो, माणसाला सुख बोचायला लागतं. हे महाविचित्र आहे. माणसाला सुख बोचायला लागतं. त्याला नसते उद्योग सुचतात आणि तो दुर्जनासारखा वागायला लागतो. पण उदाहरणार्थ अति पैसा मिळाला, आयुष्यात कधी बघितलेला नाही, कधी अपेक्षाही केलेली नाही, कोट्याने रुपये मिळाले आणि मग त्याला प्रश्न पडतो करू काय याचं? अरे, पैसा मिळाला म्हणजे तू काहीतरी करायलाच पाहिजे असं आहे का? आणि करायचं असेल तर अनेक चांगल्या गोष्टी आहेत. दानधर्म कर योग्य ठिकाणी, इतरांना मदत कर. आणि काय दारू प्यायला पाहिजे असं नाहीये, व्यसनी व्हायला पाहिजे असं नाहीये. पण असं होत नाही. त्याला कुबुद्धी सुचते. कारण पैसा आला हातामध्ये. कधी आयुष्यात चंगळ मौज केली नाही, करून घेऊया. तर त्यासाठी जीवन नाहीये. मागचं काहीतरी आठव, तू कसा राहत होतास. आज पैसा आला म्हणजे माजू नको. ते धन मिळालंय ते इतरांचं नाहीये त्यांच्याकडे म्हणून त्याच्याकडे ते चोरी आहे त्याची, ती एक प्रकारची गीतेचं तत्व आहे. त्याचं त्याला देऊन टाक गरिबांना.
आणि त्यामुळे सज्जन हळूहळू अयोगिक वागायला लागतात, अनात्मचरण करायला लागतात आणि त्यांचं दुर्जन होतं. हळूहळू दुर्जन होतं, त्यांचा वाईट वागणूक द्यायला लागतात. तसंच हे आहे. इथे देव आणि दानव अशी दोन राज्य नाहीयेत. मूळ राज्य आहे ते आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचंच राज्य आहे. पण ह्या आध्यात्मिक तत्वज्ञानापासून आपण ढळतो, म्हणून तिथे दानवाचं राज्य निर्माण होतं. आपण नको तसे वागायला लागतो, आपणच दानव होतो. दुसरा कोणी दानव होत नाही. आपल्यामध्ये देव दानव दोन्ही दबा धरून बसलेले आहेत, आत बसलेले आहेत. दया आणि क्रौर्य दोन्ही आपल्यामध्ये. त्या दयेचा पाझर संपला की क्रौर्य येतं, क्रौर्य येतं म्हणून दयेचा पाझर संपतो. दोन्ही आपणच आहोत. आपल्यामधला सैतान कधी जागू द्यायचा नाहीये, त्यासाठी अध्यात्म आहे हे. सैतानाने कायम झोपलेल्या अवस्थेतच आत राहायचं आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की योगी हा पूर्वजन्मेचा भोगी आहे आणि या जन्मेचा भोगी पुढल्या जन्मेचा योगी आहे. पण आपण आपण जे साधक आहोत त्याने योगी आणि भोगी या दोघांचे फंदात पडायचं नाहीये. या दोघांचे फंदात पडायचं नाहीये. काचं कारण मी मुद्दाम सांगतो, थोडं थांबतो इथं आणि सांगतो मुद्दाम, मग पुढची सूत्र घेतो मी. कारण योगी झाल्यावर आध्यात्मिक आसक्ती निर्माण होते. भोगी यासारखी आसक्ती असतेच, भौतिक आसक्ती असते. हे मिळो ते मिळो, हे उपभोग, हे घे ते घे, काय वाटेल ते करत असतो भोगी. जे जे शक्य होईल ते सगळं करत असतो. पण योगी योगी सुद्धा आध्यात्मिक आसक्ती त्याच्यामध्ये येऊ शकते. काय आहे आसक्ती? आणि मी एवढा मोठा योगी झालो, इतकी वर्ष उपासना करतोय, मला इतकं ज्ञान माहितीये देवाबद्दल, सगळं सूत्र ब्रह्मसूत्र काय आणि तुमचं पातंजल 6 शास्त्र, गीता, सगळं मला ज्ञान प्राप्त झालं. मी अजून दार्शनिक का नाही झालो? मी अजून साक्षात्कारित का नाही झालो? अजून स्वस्वरूपावस्था प्राप्त का नाही झाली मला? अरे हीच आसक्ती तुझ्या आड येते. हीच आसक्ती तुझ्या आड येते. एखादा योगविद्या शिकवत असतो, हळूहळू साधक वाढत वाढत जातात, तसतसा तो वरवर यायला लागतो. वा 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 वा, बघा आज 4,000 साधक झाले, उद्या 4 लाख झाले. कित्येक योगाने लिहून ठेवलाय, जगात माझे 20 लाख साधक आहेत. एक देश असा नाहीये जगामध्ये की जिथे माझे साधक नाहीत. हीच हीच आसक्ती आहे आणि हीच आसक्ती दार्शनिक होण्यामध्ये अडथळा येतो. पुढे 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 करत असायचं, सगळीकडे माझी प्रसिद्धी झाली पाहिजे, प्रतिष्ठा झाली पाहिजे, मी योगी म्हणून ओळखला गेलो पाहिजे, मी यो आहे मी त्यो आहे. हेच अडतं, मुळात हेच अडतं. आणि इतकंच काय, तर मी कालच्या लेखामध्ये थोडस लिहिलंय, तो इथे थोडस बाहेर जातोय. त्या लेखामध्ये मी सविस्तर सांगेन. नवरसापैकी शृंगारस आणि बिभित्त रस हे तो स्वतः करत नाही, आचरणात आणत नाही. बाकीचे 5 रस आहेत, त्याच्यामध्येच तो वागतो, त्याचा आनंद तो घेतो. पण शृंगार रस आणि बिभित्त रस दुसऱ्या कुठे जर अवलोकन करायला मिळाले, वाचन करायला मिळाले, श्रवण करायला मिळाले, तर तिथे तो थांबतो. तो स्वतः नाही करत, पण थांबतो. हीच अडचण आहे. कुठे शृंगार किंवा बिभत्सपणा असा की पटकन कळायला पाहिजे, हा मूर्खपणा आहे, आपल्यासाठी नाहीये. पण तो थांबतो तिथे. तो तिथे सहभाग घेत नाही, स्वतः काही करत नाही, पण थांबतो. हीच अडचण आहे फार मोठी. तो कधी दार्शनिक होणे शक्य नाही. हेच इथे सांगितलेलं आहे. योगिक आचरण करणारा जो पुढे असतो तो हळूहळू भोगी व्हायला लागतो. आणि म्हणून योगी आणि भोगी दोहोंमध्ये आपल्याला थांबायचं नाही, स्थिर राहायचं नाही, या पलीकडे आपल्याला निघून जायचं आहे. त्यासाठी ध्यान समाधी आहे, त्यासाठी पातंजल सूत्र आहे, त्यासाठी सद्गुरू आहे, त्यासाठी आध्यात्मिक तत्वज्ञान आहे. ते आपण आत्मसात करायचं आहे आणि या नाण्याच्या दोन्ही बाजू जे आहेत ते नाणं फेकून द्यायचं आहे आणि मुक्त व्हायचं आहे. नाणं बाळगलं की छाप काटा दोन्ही तुमच्याकडे आहे. छाप जरी बाळगत असला तरी काटा जेव्हा तिकडे दिसायला लागतो, थोडं रेंगाळल्यासारखं होतं, थांबल्यासारखं होतं. आणि तीच अडचण आहे. रेणुका मातेचं काय झालं बिचाऱ्याचं? नदीवर पाणी भरायला गेली, तिथे गंधर्व जलक्रीडा करत होते. थोडा वेळ थांबली, लक्ष गेलं, पाणी भरता भरता संपलं. पुढे काय झालं सगळी तुम्हाला गोष्ट माहिती आहे. हे होता कामा नये. तिथे तुम्ही अध्यात्मापासून दूर जाता. पण हे या सूत्रात सांगितलेलं आहे
की अशा प्रकारे सूत्र योग आणि भेद या एकाच स्तराच्या दोन बाजू आहेत असं सांगत आहे. आणि या दोन्ही भिन्न अवस्था एकाच ठिकाणी आहेत. तुम्ही ज्या अर्थी योगी इथे स्थिर झाला त्या अर्थी तुम्ही भोगीमध्ये सुद्धा स्थिर झालेले आहात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आणि जर भोगी असाल तर तिथेच योगी सुद्धा तुमच्यामध्ये स्थिर झालेला आहे हेही जाणून घ्या. त्या भोगीमधनं योगी होऊ शकाल आणि योगीमध्ये स्थिर झालात तर पुन्हा भोगी होऊ शकाल. योगी आणि भोगी दोन्ही सोडायचे आहेत आपल्याला आणि पलीकडे जायचं आहे. त्या पलीकडेचे एकतत्व आहे आत्मपरब्रह्मतत्व. आणि ह्या द्वंद्वामध्ये दोन सूत्र आहेत. या दोन्हीपासून आपल्याला दूर जायचं आहे कारण इथे दुसरं कुठलं तत्व नाहीये. हे जर तत्व असतं तर तिथे थांबून आपल्याला भलं झालं असतं, आपण मुक्त झालो असतो. पण नाही तुम्ही होणार. फक्त भोगी म्हणून थांबलात तर निश्चितच तुम्ही मुक्त होणार नाही. फक्त योगी म्हणून तुम्ही थांबलात तरी सुद्धा तुम्ही मुक्त होणार नाही. कारण त्याचे सुद्धा सात्विक गतीची सुद्धा आसक्ती असते. सात्विक गतीची सुद्धा आसक्ती असते, ते योग्यांजवळ असते. तिथून सुद्धा बाहेर पडायचं आहे. म्हणजे योगी हा भोगीवर उभा असतो, तो पटकन भोगी होऊ शकतो आणि भोगी हा योगीवर उभा असतो, तो योगी होऊ शकतो. त्या दोघांमध्ये द्वंद्व आलटापालट होते आणि म्हणून हे सूत्र सांगताय. ते स्थान आहे ना, ते दोघांचं एकच स्थान आहे. ते स्थान धरायचं नाही, तिथं पळा तिथनं. भोगीतनं योगी व्हा आणि तिथून उड्डाण करा. कुठे? आत्मपरब्रह्माकडे. दोघांपासून मोकळे व्हा, थांबू नका तिथे. सूत्र क्रमांक 353 उपपत्तेश्च आणि उत्पत्तीमुळे. आता हे सूत्र बघा किती छोटं सूत्र. आता पुढे एकदम छोटं सूत्र आहे. काय सांगतं ते? या ब्रह्मांडामध्ये निर्मिती झाली, उत्पत्ती झाली. आता उत्पत्ती झाली याचा अर्थ कोणतरी तिथे आहे. उत्पत्ती कशामधून तरी व्हायला पाहिजे ना. शून्यातनं काही निर्माण होत नाही. काहीतरी तिथे आहे. शून्यातूनच पूर्णत्व होतं ना. त्या शून्यामध्ये काहीतरी आहे. ते शून्य नाही आहे. त्याच्या सखोल आत आत्मपरब्रह्माच्या केंद्रस्थानी सखोल गुप्त गुह्य जागेमध्ये पुरुषोत्तम बसलेला आहे. ते शून्य आहे वर्ण. हो, आत काहीच दिसत नाही, तो आत आहे. पण त्यामधूनच ध्वनी उद्भूत झालेला आहे. ओम. तिथून सगळे मालिका लागले. सप्त ब्रह्मतत्व बाहेर आले. तिथून सगळी निर्मिती झाली, उत्पत्ती झाली. उत्पत्ती झाली म्हणजे तिथे कोणतरी एक आहे, निश्चित आहे कोणतरी. सगळी सप्त ब्रह्मतत्व आली, पंचमहातत्व आली, अन्न औषधी मिळून सप्त ब्रह्मतत्व आली. चल अचल सजीव निर्जीव सृष्टी निर्माण झाली. पण सृष्टी निर्माण होताना एक त्याला क्रम आहे ठराविक. कशी निर्माण झाली? एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, तिसऱ्यातनं चौथं. सुरुवातीला एक छोटासा पाण्यामध्ये अमिबा तयार झाला, उत्क्रांत होतो, मानवापर्यंत पोहोचला. 84 लक्ष योनी तयार झाल्या. आता एकामधून दुसरं, दुसऱ्यामधून तिसरं असं होत उत्क्रांती झाली. याचा अर्थ मूळ तिथे कोणतरी एक आहे. त्याच्यामधून सगळी मालिका लागले. तर त्याला मालिका नाही म्हणता येणार. दुसरं तत्व असेल तर त्याचं सुद्धा काहीतरी निर्माण झालं असतं इथे. असं नाही झालेलं. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं होतच 84 लक्षावधी योनी आलेली आहे. त्यानंतर इथे थांबलेलं आहे. कारण तिथे सगळं त्याला समर्पण होऊन परत त्या आत्मपरब्रह्मामध्ये जायचं आहे, उलट प्रवास करून. आणि उलट प्रवास कसा करायचा आहे? उड्डाण करून. या योनीमधनं परत जायचं नाही, मागे 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 तिथं व्हायचं आहे सगळ्यातून आणि सरळ आत्मपरब्रह्मामध्ये समर्पित व्हायचं आहे. हे एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरी जी मालिका आहे, म्हणजे मूळ काहीतरी एक ठाम आहे, त्याच्यामधनं मालिका लागले. दुसरं तत्व इथे नाहीये, कारण ही मालिका आहे. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं उत्क्रांत होतच पुढे गेलाय शेवटपर्यंत आणि तिथे थांबलाय. दुसरं तत्व असतं तर दुसरं काहीतरी निर्माण झालं असतं त्याला पॅरलल. तसं इथे झालेलं नाहीये. एकामागनं एक उत्क्रांत होतच झालेलं आहे सगळं. आणि इथे थांबल्यानंतर तो सरळ शून्यामध्ये समर्पित होतो, मुक्त होऊन जातो. आणि म्हणून इथे एकच तत्व आहे, दुसरं तत्व याशिवाय अन्य कुठलंही नाही. सूत्र क्रमांक 354 तथान्य प्रतिषेधात. अशा प्रकारे आत्मब्रह्म सोडून अन्य तत्वाचा निषेध केलेला असल्यामुळे सूत्र क्रमांक 355 अनेन सर्वगतत्व मायाम शब्दादिभ्यः. सूत्रांमधील शब्दादी अर्थावरून एकमेव आत्मब्रह्माचाच विस्तार ब्रह्मांडामध्ये जिकडे तिकडे सर्वत्र पसरलेला आहे.
अशा प्रकारे 350व्या सूत्रापासून आतापर्यंतच्या निरूपणावरून ब्रह्मांडामध्ये एकमेव आत्मपरब्रह्म सोडल्यास अन्नतत्व सप्रमाणात कुठेही सिद्ध होत नाही. आणि त्यामुळे ब्रह्मसूत्रकार व्यासमुनी त्या जे दुसरे सांगतात की दुसरं कुठेतरी तत्व असेल त्याचा निषेध करतात. आत्मपरब्रह्म सोडल्यास इकडे कुठलंही दुसरं तत्व नाही. जिकडे तिकडे यत्र तत्र सर्वत्र आत्मपरब्रह्मच पसरलेलं आहे हे सिद्ध होतं. आता याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण निरूपण करू. साधा आपण अगदी इलेक्ट्रिकचा एक दिवा बघा, 3 फेज आपल्याकडे लाईन असते. 3 फेजेस वेगवेगळे आहेत. आपल्या घरामध्ये डोमेस्टिक असे एकच फेज दिली जाते, पण कारखान्यामध्ये तिन्ही फेजेस दिलेल्या जातात, कारण त्यांच्यामध्ये लोड खूप आहे. मग ते काय करतात, त्यांचं वायरिंग डिस्ट्रीब्यूट करतात आणि एकेका फेजवर वेगवेगळं वायरिंग करतात. पण त्यांच्याकडे खूप खूप लोड असतं, घरामध्ये एवढं काही नसतं. पण जर चुकून 2 फेजना जोडून जर दिवा लावला, तो दिवा फ्यूज होतो, उडतो. एखादं मशीन दोन्ही फ्यूजना जर चुकून जोडलं गेलं, तर ते मशीन बंद पडतं, सुरू होत नाही किंवा जळतं सुद्धा. सांगायचा मुद्दा असा आहे, एकाच ठिकाणी 2 फेजेस एकत्र काम नाही करू शकत. एकच फेज काम करते. इलेक्ट्रिकचं साधं तत्व आहे. 3 फेजेस आहेत दिलेल्या. लोड तुमचे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी कारखान्यांमधनं लागतात विशेष करून. तिथे लोडिंग खूप असतं. विजेची आवश्यकता खूप असते. तिथे 3 फेजेस दिलेले असतात. वेगवेगळ्या वायरिंग केलेलं असतं, डिस्ट्रिब्युशन केलेलं असतं. आपल्या घरामध्ये एकच फेज आहे. पण जर कारखान्यामध्ये चुकून होतं एखाद्या वेळेला, दोन्हीमधनं वायर काढली जाते आणि एखादा दिवा लावला जातो, तो फ्यूज होतो पटकन. टिकत नाही. तसं वैज्ञानिक दृष्टिकोनामधून जर ह्या ब्रह्मांडामध्ये 2 तत्व असते, तर इथे अराजकता माजली असते. एक साधं उदाहरण घ्या. नोकरी करणं, आपण बहुतेक नोकरी करणारे आहेत. बऱ्याचशाने नोकऱ्या केलेल्या आहेत. नोकरीवर जर एकाच माणसाला 2 साहेब जर हुकूम द्यायला लागले, तर तो बिचारा करील काय? कुणाचं ऐकू मी? अराजकता माजेल. त्याचं ऐकू का त्याचं ऐकू? दोन्ही बॉस. असं चालत नाही. त्या माणसाला एकच कोणतरी अधिकारी असावा लागतो आज्ञा देणारा. 2-2, 3-3 जणांकडून आज्ञा घेतली की अराजकता माजते. बॉस एकच असावा लागतो प्रत्येकाला. 2 बॉस एका माणसाला आज्ञा करू शकत नाही, तो मनुष्य काम करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा ज्या अर्थी या ब्रह्मांडामध्ये अराजकता नाहीये, प्रत्येक गोष्ट अत्यंत सुनियोजित चाललेली आहे. नियोजन असं काही उत्तम आहे, आयोजन असं काही उत्तम आहे, की इथे बरोबर सगळा कारभार चाललेला आहे. त्या अर्थी इथं एकमेव आत्मपरब्रह्माचं तत्व असायला पाहिजे. सूत्र क्रमांक 356, फलमत उपपत्ते हे या कर्माचे फळ मिळते. आता बघा इथे कसं सांगितलंय बघा, की एखाद्याने कुकर्म केलं की त्याला त्याचं संचित साचून त्याला त्याचं फळ दिलंच जातं. पुचकं फळ त्याला मिळतं, त्याला शिक्षा केली जाते. एखाद्याने सुकर्म केलं तर त्याला त्याची बढती दिली जाते. योग्य त्याला तो फळ दिलं जातं. तो मुक्तीच्या मार्गाला यात्रेकरू होतो. कुकर्म केलं तर तो मागे मागे नरकात चिखलात जातो खाली. आणि हे कोण करतं? एकदा आत्मपरब्रह्माने लावून दिलेली आहे व्यवस्था. हे सगळं आपोआप घडतं त्याप्रमाणे. इथं कोणी बसलेला नाहीये. संबंध पृथ्वीवर एक कोणतरी बॉस बसलेला नाहीये. हे सगळं आत्मपरब्रह्माने आपोआप लावून दिलंय. आणि लावून देण्यासाठी चैतन्य जे काही लागतं, ऊर्जा लागते, जी काही लागते, ते सगळं तो केंद्रस्थानी बसून ते फक्त ऊर्जा पुरवतो. आता बघा कसं होतं. आपण इलेक्ट्रिकची लाईन बाहेर आणतो. तिथे मीटर बसवलेला असतो. तो बॉस आहे तिथला. तिथून सगळ्या घरामध्ये वीज पुरवली जाते. मग दिवा लागतो, तुमचे ट्यूब लागेल, बल्ब लागेल, मिक्सर चालवता, वॉशिंग मशीन चालवता आणि काय असतं तुमचं वॉश डिश वॉशर चालवता. अनेक प्रकारचं नंतर कॉम्प्युटर चालवता आपण. बरंच काही चालवता घरामध्ये. पण सगळ्याचा बॉस एकच फेज आहे बाहेर. तिथून सगळी वीज पुरवली जाते. तसं इथे आहे. आत्मपरब्रह्माने अगोदरच ठरवून दिलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांड व्यवस्थित चालू आहे. आयोजन, नियोजन अत्यंत सुव्यवस्थित आहे. कुठेही गडबड गोंधळ नाहीये. आणि म्हणून ते एकमेव आहे. 2 तत्वज्ञान असती तर तिथे अराजक माजलं असतं.
आणि म्हणून एकमेव आत्मतत्व आहे. कारण इथे सगळी व्यवस्था अत्यंत सुव्यवस्थित आहे. सूत्र क्रमांक 357 श्रुतत्वाच. आता हे शेवटची 3 सूत्र आहेत ना, की म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर तुमचं मी कशावर प्रवचन टाकते तर युट्यूबवर एक तुम्हाला ब्लॉक आहे खाली कॉमेंट्स बॉक्स. कॉमेंटसाठी एक बॉक्स दिलेला असतो. तिथे तुम्ही अभिप्राय देता. अभिप्राय टाईप करायचा आहे की कसं आहे, आणि मग ते अभिप्राय वाचून लोक आपलं प्रवचनावरती वाचायचं का नाही ते ठरवतात. बऱ्याच वेळेला किती अभिप्राय आहेत, अरे 500 अभिप्राय आहेत, किती चांगले आहेत किती वाईट आहेत, किंवा लाईक आणि डिसलाईक, अंगठा वर आणि अंगठा खाली, अशी सोय केलेली आहे. तसं आता व्यासमुनी हे त्याने जे जे हे इथे 2 तत्व आहेत ब्रह्मांडामध्ये, हे तत्व त्यांनी जे खोडून काढलेले, त्याचं खंडन केलेलं आहे. त्यासाठी आता हा कॉमेंट बॉक्स आहे तिघांचा. काय कॉमेंट बॉक्स आहे बघा, सूत्र क्रमांक 357 श्रुतत्वाच असे ज्ञानियांकडून ऐकण्यात येतं. ज्ञानी हे जे आहेत त्यांनी ब्रह्मांडाचा अभ्यास केलाय सगळं, जे ज्ञानी लोक आहेत त्याने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की इथे एकमेव आत्मपरब्रह्म तत्व, इथे अन्य तत्व अस्तित्वात नाही, असं ज्ञानी यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे. ज्ञानी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे व्यासमुनी सांगतात, मी जे तुम्हाला सांगितलं त्याला ज्ञानी विद्वान पंडित हे जे जाणकार लोक आहेत त्यांनी हे सुद्धा सांगितलेले की इथे एकमेव आत्मतत्व आहे. म्हणजे माझं जे काही सांगितलं तुम्हाला आता, त्याला हे लोक पाठिंबा देत आहेत. 2 सूत्र क्रमांक 358 धर्मम जैमिनी रत एव. जैमिनी नावाचा एक फार मोठा ऋषी होऊन गेला. त्याने सुद्धा हेच सांगितलंय जैमिनी ऋषीने की कर्मफळ धर्माप्रमाणे प्राप्त होतं. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुमचं संचित साचेल आणि त्याप्रमाणे सर्व नरक तुम्हाला मिळेल. म्हणजे तिथे व्यवस्था केलेली आहे. दोन्हीची व्यवस्था आहे. तुम्ही कुकर्म केलं नरकात जावं लागेल, सुकर्म केलं स्वर्गात तुम्हाला त्याचे उपभोग मिळतील. दोन्ही उपभोग घेतले की तुम्हाला मरते लोकी यावं लागेल आणि इथून तुम्ही मुक्त व्हाल. ही व्यवस्था इतकी दिलेली आहे व्यवस्थित की तुम्ही कर्मफळ कसं करताय म्हणून तिथे आत्मपरब्रह्माने आपोआप लावून दिली व्यवस्था. काही तिथे कोणी सांगायला येत नाही. ज्याची त्याला आपोआप शिक्षा होते किंवा बक्षीस मिळतं. आणि हे एकमेव तत्व असल्यामुळे मिळतं, कारण 2 तत्व असते तर दोघांनी वेगवेगळे इन्स्ट्रक्शन दिले असतात. सैतान म्हणाला असं, कर कर घे उपभोग, छान आहे, कसला तुला नरक, तुला मी स्वर्ग देतो. आणि देवत्व काय म्हणायला असतं, अरे तू कुकर्म केला तुला नरकच द्यायला पाहिजे, अराजकता आली. तसं होत नाही. वाईट केलं नरकात जावं लागतं, चांगलं केलं स्वर्ग उपभोग मिळतात. दोन्ही संपवायचं, मरते लोक यायचं, मुक्त व्हायचं. म्हणून इथे एकच आत्मतत्व आहे असं जैमिनी ऋषी म्हणतात. आणि आजच्या प्रवचनाची सांगता होते सूत्र क्रमांक 359 पूर्वम तू बादरायण हेतू व्यपदेशात. बादरायण ऋषी फार मोठे तत्वज्ञानी होऊन गेले. ते सुद्धा सांगतात की पूर्व सुकृताप्रमाणे हेतू निर्देश केलेला आहे. तुमचं पूर्व सुकृत काय आहे, संचित. त्या संचित तुमचं त्याला प्रारब्ध म्हटलं जातं, संचित म्हटलं जातं, त्याप्रमाणे तुमचा इथे जन्म होणार म्हणजे होणारच. आणि ते तुम्हाला संपवावं लागतं. हे सुस्पष्ट इथे दिसत आहे ब्रह्मांडामध्ये. आणि संचित शून्य झालं, तुम्हाला जन्म नाही मृत्यू नाही, तुम्ही मुक्त होऊन जाता. आणि ज्यात हे इथे आहे पूर्व सुकृताला फार महत्व आहे. तुम्ही पूर्व सुकृत चांगलं असेल तर गत संचित म्हणतो आपण, ते पुढल्या जन्मी तुम्हाला ते भोगावं लागतं. त्याचं चांगलं असेल तुम्ही त्याच्यातनं हळूहळू मुक्तीच्या मार्गाला लागता. आणि त्याचं चांगलं नसेल जन्ममरण फेरे घेत राहावे लागतील. हे जे काही आहे पूर्व सुकृताप्रमाणे तुमचा जन्म होणं, ही व्यवस्था आत्मपरब्रह्माने लावून दिली. ही एकाच माणसाला लावलेली असली पाहिजे. जर तिथे सैतान असेल तर तो कुकर्म करणाऱ्याला म्हणेल तुला बढती देतो, घे अजून मजा कर. असं होत नाही इथे. त्या संचिताप्रमाणे त्या माणसाला गरजेचंच जन्म घ्यावा लागतो. ते त्याला भोगावंच लागतं, त्याचे क्लेश, दुःख सुख पीडा सगळं काही. ही व्यवस्था आत्मपरब्रह्माने लावून दिलेली आहे. याला दुसरं कोणी विरोध करणार इथे नाहीये. म्हणून ती सुव्यवस्थित चालली. म्हणून इथे एकमेव आत्मपरब्रह्म तत्व आहे असं बादरायण ऋषी म्हणतात. अशा प्रकारे ज्ञानी जैमिनी आणि बादरायण या ऋषीने सुद्धा जे व्यासमुनीने आता सांगितलं त्याला त्याने पाठिंबा दिलेला आहे, त्याला त्याने सपोर्ट केलेला आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. अशा प्रकारे आजचं प्रवचन इथे संपन्न होते.
याचबरोबर तिसरा अध्याय दुसरा पाद इथे संपन्न झालेला आहे आणि तिसरा अध्याय तिसरा पाद हे इथे संपलेला आहे. हरिओम.